आजची जी ट्रिप आहे ती पुणे टू त्र्यंबकेश्वर म्हणजे नाशिक ज्योतिर्लिंग जे आहे त्र्यंबकेश्वर या दर्शनासाठी आलतो आम्ही सर्वजण आणि सर्व लेडीजच होत्या. आतमध्ये रांगेत लागलोत. सकाळी लवकरच आलतो. 7:30-8 वाजता होतं, त्याच्यामुळे जास्त काही गर्दी नव्हती. थोडी गर्दी कमीच होती. त्यानंतर इथं रांगेत दर्शनासाठी दर्शन वगैरे केलं. आतमध्ये मंदिरात पण बघू शकता सिंगल लाईन लागली होती. गर्दी आतमध्ये पण होती चांगली सकाळ सकाळी असल्यामुळे. त्यानंतर दर्शन वगैरे घेतलं. दर्शन घेऊन मग पूर्ण बाहेर आलोत. त्यानंतर आम्ही तो फोटोशूट वगैरे केलं सर्वांनी. फोटोशूट केल्यानंतर परत मंदिराच्या प्रदक्षिणा वगैरे सगळे एकदम खुश होते. पाऊस पण चालू होता, सकाळपासूनच पाऊस चालू होता खूप. आम्हाला वाटलं मुसळधार पाऊस वगैरे येतो का, पण छत्र्या वगैरे आणल्या होत्या, सगळ्यांकडे छत्र्या होत्या आणि सगळे पाऊस असून सुद्धा एकदम एन्जॉय करत होते. कोणालाही असं म्हणजे काही वाटत नव्हतं. फुल एन्जॉय चालला होता लेडीजचा. आणि सगळे फोटोशूट वगैरे काढत होते, रील्स बनवल्या, फोटो काढले. प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने जसं वाटेल तसं रील्स बनवायचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर इथलं दर्शन वगैरे उरकवलं आम्ही. दर्शन उरकून आम्ही पोहोचलो मग साधना चुलीवरली मिसळ, नाशिकची सगळ्यात फेमस मिसळ आहे साधना मिसळ चुलीवरली. इथं मस्तपैकी एकदम भारी झकास मिसळ भेटते. एकदम ऑर्डर देऊन टाकल्या मिसळची. पूर्ण एक नंबर क्वालिटी आणि क्वांटिटी आहे. खरंच म्हणजे नक्की इथं या आणि भेट द्या. साधना मिसळ चुलीवरची खूप छान आहे. पण एकदा तरी येऊन तुम्ही ट्राय केला, जर नाशिकला आला तर नक्कीच खाऊन जा. एक नंबर म्हणजे एक नंबर भारी आहे. त्यानंतर आम्ही पूर्ण सगळ्यांनी नाश्ता वगैरे केला, ब्रेकफास्ट सगळा. चहा वगैरे पण एकदम छान आहे त्यांचा. एकदम स्वच्छ सुंदर क्लीन हॉटेल आहे. साधना मिसळ म्हणून आहे चुलीवरली.